स्वामी विवेकानंद आणि अमेरिकेतील नेमबाजीचा प्रसंग. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या धैर्य आणि ज्ञानाने अनेक स्फूर्तिदायक प्रसंग निर्माण केले. अमेरिकेतील त्यांच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका साध्या घटनेतून त्यांनी मुलांना जीवनाचे महत्त्वाचे तत्त्व आणि अभ्यासाचे तंत्र शिकवले. एका अमेरिकन गावात स्वामी विवेकानंद नदीकाठी पोहोचले, जिथे मुले एअर रायफलने तरंगणाऱ्या अंड्यांच्या कवचांना लक्ष्य करण्याचा सराव करत होती. मात्र मुले अनेक प्रयत्नांनंतरही अपयशी ठरत होती. या प्रसंगात स्वामी विवेकानंद शांतपणे मुलांजवळ आले आणि गोळीबाराचा प्रयत्न करण्यास सांगितले. आश्चर्य म्हणून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अचूक लक्ष्य भेदले आणि याच कौशल्याचे प्रदर्शन सलग 12 वेळा केले. मुलांनी आश्चर्याने विचारले, "तुम्ही हे कसे केले?" तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी उत्तरले, "ध्यान पूर्णपणे लक्ष्यावर केंद्रित करा. जसे अभ्यासात फक्त पुस्तकांकडे लक्ष द्या, तसेच जेव्हा काहीही करा, तेव्हा पूर्ण मन एकवटले पाहिजे." या प्रसंगामुळे अभ्यासासाठी एकाग्रता आणि शांततेचे महत्त्व शिकले जाते. कोणत्याही कामात शिस्त आणि समर्पणाने तुमचे यश सुनिश्चित होते. अभ्यास करताना लक्ष विचलित होऊन देता फक्त तुमचा ध्येय विचारात आणा हे यशाचे गमक आहे.